टेस्ट विथ रागिनीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवूया गोडी डाळ। त्यासाठी लागणारं साहित्य हे हिरव्या मिरच्या घेतल्यात, 4 हिरव्या मिरच्या उभ्या कापून त्याचे मधून 2 तुकडे केलेत। हे कैरी होती, ही बघा अशी कैरी होती, ते तासून कैरी होती अशी। ते राहिलेला आपण जो कोय असते ती आपण फेकायची नाही, ते मी ही ठेवलेली बघा। हे टोमॅटो आपण घालतो ना त्याच्या बदली हे घालायचं, हे म्हणजे आंबटपणा पण आणि छान लागते, डाळीची टेस्ट पण मस्त लागते। ऑप्शनला तुमच्याकडे नसतील ना तर तुम्ही टोमॅटो घाला, माझ्याकडे आता अवेलेबल होते म्हणून मी हे कैरीचे हे कोय घातली आहे, आमच्या पारंबी म्हणतात त्याला। आणि हे 1 वाटी डाळ घेतली आहे, तूर डाळ आणि तूर डाळ आणि मूग डाळ मिक्स आहे। तूर डाळ थोडीशी आहे मूठभर आणि 2 मूठ मूग डाळ आहे। आणि हे हिंग घेतलं आहे फोडणीसाठी, जिरं थोडं घेतलं आहे आणि ही मोहरी घेतली आहे आणि कढीपत्ता घेतला आहे। आता मी ही डाळ कुकरला लावते, पहिली आधी मी धुवून घेते। डाळ स्वच्छ धुवून घ्यायची। डाळ मी स्वच्छ धुवून घेतली। आता ह्याच्यामध्ये आपण ना ह्या हिरव्या मिरच्या कापून घेतल्या त्या टाकूया, हे कैरीची कोय पण टाकूया पारंबी, आणि पाणी ओतूया, साधारण 1.5 ग्लास पाणी ओतूया। जास्त पाणी ओतायचं नाही, मध्ये शिटी झाली की बाहेर येतं, नंतर वाटल्याच घाला। हे बघा 1.5 ग्लास पाणी घातलं मी। कुकरचं झाकण लावून घेऊया। दोन शिट्या काढायच्या। दोन शिट्या झाल्या, डाळ शिजली बघा, छान शिजली डाळ ही बघा, मस्त शिजली डाळ, 2 शिट्यामध्ये शिजली डाळ। आता आपण डाळीला फोडणी देऊया। तेल ओतूया, थोडंसं तेल ओतायचं, जास्त नाही। हे बघा मला एवढं तेल पाहिजे। तेल तापलं की कढीपत्ता टाकायचा, कढीपत्ता चांगला फटफटला। आता आपण मोहरी टाकूया, मोहरी चांगली फटफटायला पाहिजे। हे बघा मोहरी चांगली तडतडली। आता आपण जिरं टाकूया, हे बघा आपण जिरं घेतलेलं ना ते टाकूया, चांगलं परतून घेऊया व्यवस्थित। जिरं टाकल्यावर सुगंध छान आला। आता आपण ना हे हिंग घेतलेलं ना ते टाकूया थोडंसं, हे बघा हिंग टाकल्यावर थोडं ढवळून घेऊया। आणि आता ही डाळ घेतली, आपली डाळ शिजली आहे ना ती टाकूया। डाळ हे बघा मी ओतते, डाळ व्यवस्थित शिजली बघा, पाणी पण कमी नाही ते जास्त नाही, बरोबर पाणी झालं। आता आपण पाणी ओतून घेऊया, त्याच्यामध्ये व्यवस्थित ढवळून घेऊया। आपल्याला जेवढं डाळ हवी ना, जाड पातळ तेवढं पाणी तुम्ही ओतू शकता। आमच्याकडे थोडी जाडच असते डाळ। अजून थोडंसं ओतूया पाणी। गॅस थोडा आता फास्ट करते मी। फोडणी घालताना गॅस मिडियमच ठेवायचा, नाही तर फोडणी जळण्याची शक्यता असते। हळद टाकूया, मीठ टाकूया, मीठ टाकूया। हे बघा अर्धा चमचा मीठ घेतलं आहे मी, अजून थोडंसं।
डाळ उकळी येऊ दे डाळीला। डाळ आपली ना व्यवस्थित शिजली आहे कुकरला लावल्यामुळे। जर डाळ शिजली नसेल ना तर तुम्ही थोडी गॅसवर शिजवू शकता आणि डाळ उकळत असताना झाकण ठेवायचं नाही, नाही तर डाळ उतू जाणार। एक उकळी येऊ दे। डाळीला उकळी आलेली आहे, मस्त डाळ झालेली आहे। आता आपण वरून कोथिंबीर टाकूया। हे बघा छान। गॅस बंद करूया। माझी ही डाळीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आठवणीने सबस्क्राईब करा।